मोदी सरकारनं केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट दिलेलं आहे। केंद्र सरकारनं नवीन पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे, ज्याचा फायदा सुमारे 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे। नेमकी ही नवीन पेन्शन योजना काय आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। खात्रीशीर पेन्शन, खात्रीशीर कुटुंब निवृत्ती वेतन। मोदी सरकारची युनिफाईड पेन्शन स्कीम। तेवीस लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा। जुन्या पेन्शनची मागणी कायम असताना मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणली आहे युनिफाईड पेन्शन स्कीम। ही नवीन पेन्शन योजना एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे। या योजनेतही कर्मचाऱ्यांना दोन पर्याय असणार आहेत। आधीची न्यू पेन्शन स्कीम म्हणजेच NPS किंवा आताची युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे UPS यापैकी एक पर्याय निवडण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना असेल। सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन, खात्रीशीर कुटुंब निवृत्ती वेतन आणि खात्रीशीर किमान पेन्शन प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे। या नवीन पेन्शन स्कीम अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराची 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे। युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये वेतनाच्या 50% खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे। त्यासाठी किमान 25 वर्ष सेवा झालेली असावी। नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान 50% रक्कम पेन्शन म्हणून देणार आहेत। 10 वर्षानंतर नोकरी सोडल्यास 10,000 रुपये पेन्शन मिळणार आहे। निवृत्ती वेतनधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शनपैकी 60% रक्कम मिळणार आहे। 23 लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे। NPS किंवा UPS पैकी एक पेन्शन योजना त्यासाठी निवडता येईल। UPS योजनेत सरकारकडून 18.5% योगदान देण्यात येणार आहे। युनिफाईड पेन्शन स्कीम 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल। 1 जानेवारी 2004 नंतर रुजू झालेल्या मात्र सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही नवीन योजना लागू होईल। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2004 पासून OPS म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम बंद करण्यात आली। त्याऐवजी न्यू पेन्शन स्कीम म्हणजेच NPS लागू करण्यात आली। देशभरात जुनी पेन्शन स्कीम लागू करण्याची मागणी करत आंदोलनं करण्यात आली। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एप्रिल 2023 मध्ये डॉक्टर सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली। या समितीने 100 पेक्षा जास्त सरकारी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा करत युनिफाईड पेन्शन स्कीमला मान्यता दिली। या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पहिल्या वर्षी 800 कोटींचा बोजा पडणार असून त्यानंतर सुमारे 6,000 कोटींचा बोजा पडणार आहे। मात्र कर्मचाऱ्यांना ही पेन्शन स्कीम पसंत पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।